वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात शिकत असलेले सन 1995-96च्या इयत्ता 10वी बॅचचे वर्गमित्र आणि मैत्रिणी तब्बल 29 वर्षांनंतर एकत्र भेटले. दिनांक 25 ऑक्टोबरला झालेल्या या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा अविस्मरणीय दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला. या स्नेहसंमेलनात 100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नवा मोंढा येथील गोविंदा ग्रँड हॉलमध्ये झाली. त्यानंतर दुपारी 11 वाजता सर्वजण हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे पोहोचले. तिथे प्रार्थना घेऊन जुन्या 10वीचा वर्ग भरवून विद्यालयातील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सन 1995-96च्या इयत्ता 10वीच्या वर्गाला शिकविणारे आदरणीय शिक्षक NS जाधव सर, कोरडे सर, बेंडके सर, श्रीमती साळुंके मॅडम, श्रीमती खानापुरे मॅडम, श्रीमती कुसुमताई भोसले मॅडम, विद्यालयाचे प्रतिनिधी संतोष देशमुख सर आणि आदर्श सेवक गायकवाड मामा यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. गुरुजनांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी नांदेडचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपण आता वयाच्या 45 पार झालो आहोत. इथून पुढे आपण स्वतःसाठी जगायला हवं. स्वतःसाठी वेळ काढून निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन 1995-96च्या विद्यार्थिनी अश्विनी कुरुनकर मॅडम यांनी केले. तर मार्गदर्शन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी केले. नंतर गोविंदा ग्रँड हॉलमध्ये माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपला परिचय दिला आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला. या स्नेहसंमेलनासाठी कांचन कहाळेकर, मानसी जोशी, तृप्ती कुलकर्णी, पंकज कवठेकर, हेमंत पोहनेरकर, सतीश कार्लेकर यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.